जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजपासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे आणि या नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा. आणि हा सण तुम्हाला आनंदाचा, मजेचा, भरभराटीचा जावो ह्याच शुभेच्छा आहेत. आणि आज आपण घटस्थापना करणार आहोत. तर मी कशा पद्धतीने घटस्थापना करणार आहे, काय काय साहित्य घेतलं आहे, त्याची पूर्वतयारी काय केली आहे, हे मी तुम्हाला पहिलं दाखवते आणि नंतर आपण पूजेला सुरुवात करूया. कशा पद्धतीने आपण पूजा करायची अगदी थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. चला तर आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते अगोदर पाहूया. तर इकडे हे आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे. पानं आहेत, फुलं आहेत, तसेच आंब्याची पानं आहेत. तर नंतर हा पंचखाद्य प्रसाद आहे, सुपारी आहे, हळकुंड आहे, तसेच इथे फळं घेतलेली आहेत, तसेच इथे पाणी घेतलेलं आहे. तर हे 5 धान्य आहेत ते थोडा वेळ मी पाण्यात भिजवून घेतलेली आहेत आणि भिजत ठेवलेले. तर अशा पद्धतीने ठेवले ना कडधान्य थोडा वेळ भिजत की छान मोड येतात आणि आपला घट एकदम सुंदररित्या येतो. आणि इथे देव पण मी अगदी व्यवस्थित पंचामृतनी धुवून घेतलेले आहे. तसेच इथे एक घटाचं हे साहित्य घेतलेलं आहे. ही वावरी घेतलेली आहे आणि हा छोटासा कलश घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये खायची पाने, बिड्याची पानं ठेवून त्याच्यावरती ही वावरी टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी पूर्वतयारी केलेली आहे. आता इकडे मी जे घटस्थापना करणार आहे मंदिरामध्ये, तर इकडे अगदी मंदिर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि हे सगळं अगदी स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरती नवीन कपडा हे सगळं तयारी केलेली आहे. अखंड नंदादीप हा चालू करून ठेवलेला आहे. तसेच इथे घटस्थापना करण्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेले आहेत. हे देवाचे कपडे आहेत. तर अशा पद्धतीने ही सगळी तयारी केलेली आहे. तर आता आपण पूजेला सुरुवात करूया. तर आता मी पहिले ना ही विड्याची पानं जी आहेत ना ती इकडे व्यवस्थित ठेवून घेणार अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती देवाची स्थापना करायची. आणि पूर्ण 9 दिवस हे देव आता हलवले जात नाहीत, त्यामुळे अगदी व्यवस्थित पूजा झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने ही विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती देवांना स्थानापन्न करणार आहे. इथे श्रीकृष्णासाठी पण ठेवत आहे आणि थोडीशी आपण याच्यावरती फुलं पण टाकून घेऊया. तर आज पांढरं फुल महत्वाचं आहे. देवीला पांढरा कलर आहे वस्त्राचा. तर आपण इथे पांढऱ्या फुलांचा पण वापर करूया. अगदी सुंदररित्या अशा पद्धतीने हे सजावट करूया. तर आता इथे मी देवाचे वस्त्र घालत आहे आणि त्यांना पहिलं स्थानापन्न करते. त्याच्यानंतर बाकीच्या देवांची पण व्यवस्थित मांडणी करून हा आमचा कृष्ण आहे. तर बघा अशी बासरी वगैरे दिलेली आहे. तर आता यांना आपण पहिलं स्थानापन्न करूया. आता हे बाकीचे देव पण मी ही जे तुळजापूरची टाक आहे
तो आपण इथे ठेवणार आहोत, त्यामुळे यांची इकडेच ठेवतो, बाकीच्या देवांची इकडे मी. तर आता हे घट ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे असं पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर पहिले आपण याच्यात 5 आंब्याची पानं लावणार. त्याच्यानंतर आपण ही खायची पण 5 पानं लावायची. ही सुपारी आणि एक हळकुंड टाकायचं. तसेच त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं पण टाकायचं, म्हणजे सिक्का टाकायचा आहे. तर मी सिक्का घेते. तर हे 1 रुपयाचं नाणं पण ह्याच्यामध्ये टाकणार. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित, आमच्याकडे याच्यात नारळ ठेवत नाही, असंच ठेवतात. आता हे एक पान घेतलेलं आहे, त्याच्यावरती ही देवीची मूर्ती मी स्थापन करणार आहे. तर पहिलं आपण पहिलं थोडंसं धान्य टाकून घेऊया. तर आता हे जे धान्य आहे ते आपण अशा पद्धतीने थोडं थोडं टाकून घेऊया. नंतर त्याच्यावरती थोडीशी माती परत टाकायची. अशा पद्धतीने हे टाकून घेतलं ना, आणि वरून थोडीशी माती टाकायची, मग सुंदर घट येतात. तर अशा पद्धतीने थोडीशी वरून माती वावरी टाकायची. याला आजच्या दिवशी तरी वावरीच बोलतात. पातळ असा थर द्यायचा. तर अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचे. तर आता ही देवीची मूर्ती मी इथे स्थापन करणार अशा पद्धतीने. तर हे आपली सगळी पूजा व्यवस्थित मांडणी झालेली आहे. आता फक्त आरती करायची बाकी आहे. तर अशा पद्धतीने बघा सगळं प्रसाद ठेवलेला आहे. धूप, दीप, नैवेद्य, कलशाची पूजा, तसेच घटाचे फुलांनी सजवलं आहे. तसेच इकडे माता राणी तुळजापूरची जो आमचा टाक आहे तो ठेवलेला आहे. तसेच हे विड्यांच्या पानांची माळ लावलेली आहे. तर आता हे अशा पद्धतीने पूजा स्थापन झालेली आहे. इकडे देवीची ओटी भरलेली आहे, खणा नारळाने, विड्याचं पान. तर देवी माता, काही चूक झाली असेल तर क्षमा करणे. अगदी साध्या भोळ्या भक्तिभावाने तुझी पूजा केलेली आहे. तर पूजेत काही चूक झाली तर क्षमा कर, असे देवीला मी मागणी मागत आहे. तर आता चला आरती करून घेते. हे आता आरतीचं ताट आहे, तर आता मी आरती करून घेते. अंबे माता की जय, तुळजापूरची भवानी माता की जय, कोल्हापूरची अंबाबाई माता की जय. तर आपण पहिली गणपतीची आरती घेणार आहोत. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा
सर्वांगी सुंदर अतिशय दुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी आरी पडलो आता संकट निवारी जय देव जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव श्री बोलते कोणी पाहता तुझे नाही चारी रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावस लवलाही जय देव जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक तर अशा पद्धतीने आरती संपन्न झालेली आहे आणि इथेच आपली पूजा पण समाप्त झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा पूजाविधी कार्यक्रम किंवा पूजा घटस्थापना आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि परत तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.